एक काम सर्वप्रथम दोघे मिळून पूर्ण करतात, मात्र ते शेवटी तिघे मिळून ते काम पूर्ण करत असेल तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल असं या प्रश्नाचं स्वरूप आहे। ए आणि बी 6 दिवसात, बी आणि सी 10 दिवसात आणि ए आणि सी तेच काम 12 दिवसात पूर्ण करतात। म्हणून आपण सर्वप्रथम लिहायचं 2 गुणिले त्याच्यानंतर 6 गुणिले 10 गुणिले 12 क्रमशः त्यांनी काम पूर्ण केलं म्हणून आपण ते लिहिलं। आता डिवायडेड बाय करायचं, 6 10 होते 60, याच्या 10 म्हणजे हे झाले 120 आणि 6 गुणिले 12 म्हणजे होते 72। या तिघांची बेरीज केली तर मित्रांनो होते 252। आता 252 आता भाग कसं जाते ते बघा, 12 1 12, 12 2 24, उरला 1, 12 1 12, म्हणजे या ठिकाणी आले 21। आता 3 2 6, 3 7 21। फायनली मित्रांनो काय आलेलं आहे 2 गुणिले 2 गुणिले 10 डिवायडेड बाय 7, म्हणजे हे झाले 40, 40 भागिले 7 तुम्ही जर केले तर तुमचं फायनली आन्सर येते 7 5 35 होते, उरतात 5, म्हणून आन्सर येते 5.5/7 दिवस। याचा अर्थ असा की तिघी मिळून जर का ते काम पूर्ण करत असेल तर ते काम पूर्ण होणार आहे 5.5/7 दिवसांमध्ये। दॅट्स इट, कंप्लीट।